हाय नमस्कार, आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हेजिटेबल पराठा कसा बनवायचा ते आपण पाहूया. व्हेजिटेबल पराठ्यामध्ये लागणारे साहित्य: एक मोठा कांदा घेतलेला आहे, 2 गाजर, 1 वाटी कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट 1.5 चमचा. त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, लाल तिखट, हळद पावडर आणि वरून थोडंसं तीळ. हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घेऊन पीठ मळणार आहोत. जेवढे लागेल तेवढे पाणी घ्यायचं आहे आणि आपण पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा, पीठ मळून घेतलेलं आहे मी. पीठ मळल्यानंतर जितके थोडंसं 1 ते 1.5 चमचा तेल लावून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ माझं मळून झालेलं आहे. पुढे आपण पराठा कसे बनवायचं ते पाहूया. हे बघा, मी एक गोळा घेतलेला आहे करून. त्याच्यानंतर मी एक पराठा लाटला आहे आणि ते पुढे शेकवत आहे. हे पहा कसं शेकवत आहे. असे पराठा शेकून घ्यायचा आहे. सुंदर खरपूस असा पराठा शेकून घ्यायचा आहे. हे पहा, आता वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून छानपैकी पराठा आपला शेकून घ्यायचा आहे. व्हेजिटेबल पराठा मस्त टेस्टी आणि हेल्दी असा पराठा बनतो. चटपटीत आणि हेल्दी नाश्त्यासाठी आपण बनवू शकता. लहान मुलांना हे आवर्जून आवडतं. आपण खाऊन पहा, कसं बनवून ही रेसिपी पहा आणि जरूर सांगा कमेंटमध्ये कशी बनते ती. आता असा पराठा आपला छानपैकी खरपूस आपला शेकत आहे. हे पहा, असा सुंदर असा पराठा आपला शेकला आहे. हे पहा, मस्त सुंदर असा पराठा शेकला आहे. चला आपण पुढे पाहूया. असे सर्व पराठे बनवून घ्यायचे आहेत. असे माझे पराठे बनवून झालेले आहेत सर्व. हे पहा, त्याच्यासोबत मी कोथिंबिरीची हिरवी चटणी केलेली आहे. चटणीसोबत दहीसोबत आपण खाऊ शकतात. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.